जानकी जीवन स्मरण जय जय राम. सद्गुरुनाथ महाराज की जय. डॉक्टर V. कुलकर्णी लिखित प्रेम दिवाणी मीरा, श्री संत मीराबाई यांचे जीवनावरील संपूर्ण कादंबरी. वाचन क्रमांक 10. अगं ही चंदाही तुझ्याबरोबर येईल, मैत्रीण म्हणून, करवली म्हणून. मग तर झालं. तसं नाही काका, माझं लग्न कसं होईल? अगं कसं म्हणजे? थाटात सनई चौघडा वाजेल, गावात जेवण दिलं जाईल, भोजराजांच्या स्वागतासाठी मेडत्याच्या वेशीवर भव्य कमानी उभारू, थाटात वरात निघेल. सांग, आणखी काय हवं? तसं नाही काका, माझं लग्न तर झालं आहे, म्हणून म्हणते पुन्हा कसं लग्न होईल? बिरमदेव खो खो करून हसू लागले. हसतच म्हणाले, वा वा, तुझं लग्न झालं आणि आम्हाला कसं कळलं नाही? लग्नाचं आम्हाला आमंत्रण दिलं नाहीस ते? केव्हा झालं लग्न? आणि आमचे जावई आम्ही कधी कसे पाहिले नाहीत? चंदाही हसू लागली आणि म्हणाली, काका हिला स्वप्न पडलं. स्वप्नात हिचं लग्न झालं कृष्णाशी, तर ही ते खरंच झालं असं मानते, असं धरून चालते. थोडं थांबून तिनं म्हटलं, ही म्हणते माझं घर गोकुळात आहे, असंच काही काही सांगत असते. हां बरं बरं. काका अजूनही हसतच होते. अहो खरंच काका. कळलं ना, आमच्या मीरेचं लग्न कृष्णाशी झालं आहे, स्वप्नात. तेव्हा आमची मीरा कृष्णाशी संसार करील, स्वप्नात. खो खो हसत बिरमदेव म्हणाले, पण जागेपणीसाठी नवरा हवा ना. स्वप्नातला नवरा पापणीच्या पडद्याआडच राहील ना, म्हणून डोळ्यांसमोर येणारे भोजराज हवेतच. काका तुम्ही माझं ऐकत का नाही? बिरमदेव एकदम रागवले. तुझी मूर्ख बडबड एकदम बंद कर. म्हणे स्वप्नात लग्न झालं. कुणाला सांगितलं तर वेडी म्हणतील तुला. तू लहान आहेस, तुला काय कळतंय? तुझं काय ऐकायचं? सर्वांना काय सांगायचं? आमच्या मीरेचं स्वप्नात लग्न झालं आहे असं? थोडं दिवस रडशील, पण मग तुलाच वेगळी स्वप्न पडू लागतील. मीरा बोलली नाही, ती रडू लागली. बिरमदेव निघून गेले. मीरेचं लग्न ठरलं. बिरमदेव मोठे काका, रत्नसिंह मीरेचे वडील, दोघा बंधूंनी ठरवलं. राजवाड्यावर 15-20 दिवस सतत चौघडा वाजत होता. कुंकू गाळण्यापासून सारे विधी सुरू झाले. बे आणले. मीरेचा हात चंदानं धरला, तिला पूजा करायला सांगितली. एके दिवशी बनडा भोजराज घोड्यावरून आला. त्यानं तोरण मारलं. मीरेच्या एका बाजूला काका उभे राहिले, दुसऱ्या बाजूला बाबा. भोजराज बनडावरून दाराशी आले, पाटावर उभे राहिले. चंदानं मीरेच्या हातात फुलं दिली. तिला हळूच म्हणलं, तुझ्या बनड्याला प्रदक्षिणा घाल, उजवीकडून. मग ही ओंजळ त्यांच्या पायांवर वाहा. मीरेनं चंदाकडं पाहिलं, मान हलवली. त्याबरोबर काकाने तिच्याकडे डोळे वटारून पाहिलं. ती सटपटली. तिनं वडिलांकडे पाहिलं. त्यांनी मानेनं आणि डोळ्यांनी खूण केली. मीरेनं आवंढा गिळला. चंदानं मीरेचा दंड धरला. चल ताई, तिनं म्हटलं नि तिला बनड्याभोवती फिरवलं. त्यांच्या समोर उभा केलं. ती हळूच तिच्या कानात म्हणाली, कान्हाच समज. मीरेनं भोजराजांच्या पायांवर फुलं वाहिली. मध्यरात्र उलटून गेल्यावर सप्तपदी झाली. 1-2 दिवसांनी डोली फुलांनी सजली. मीरेच्या जवळ उभी राहून चंदा तिच्याकडून सारं करवून घेत होती. मीरेनं माहेरच्या सर्व वडीलधाऱ्या माणसांना खाली वाकून नमस्कार केला. तिच्या काकांच्या आणि बाबांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. ये बाळ, सुखानं राहा, कुळाचं नाव राख, त्यांनी म्हटलं. स्त्रियांच्या डोळ्यांना धारा लागल्या. काही तर हुंदके देऊन रडू लागल्या. चंदेनं मीरेला डोलीत बसवलं. मीरेनं चंदाला हळूच सांगितलं, बिदाईची वेळ झाली, माझा कान्हा आण, जा जा चटकन. चंदा पटकन धावली आणि तशीच पळत पळत आलीही. मीरेच्या सासरकडच्या कोण्या वृद्धानं सुचवलं, तू ही बस डोलीत, तिची मैत्रीण म्हणून, तिला बरं वाटेल. चंदाही डोलीत बसली. डोली निघाली. मेडत्याच्या वेशीबाहेर ही डोली जाईतो मीरेच्या माहेरची माणसं आणि दासदासी आले होते. मग ते परत फिरले. राणा सांगा आणि त्यांच्याकडचे सशस्त्र सैनिक डोलीच्या दोन्ही बाजूंनी चालले होते. भोजराजही घोड्यावरून चालले होते. मीरेच्या डोळ्यांचं पाणी खळत नव्हतं. चंदानं तिची मान आपल्या खांद्यावर घेतली, पाठीवर थोपटलं आणि म्हणाली, वेडी कुठली, चल डोळे पुस, अगं तुझा नवरा दृष्ट लागावी असा आहे. मीरे थोडा वेळ काही बोलली नाही. 1-2 कोस गेल्यावर सारेच थांबले. डोली उतरवली. कोणी दासींनी डोलीचे पडदे वर करून दोघींना मुजरे केल्याने विचारलं, पाणी हवं आहे का? काही दासी पाण्याचे खुजे घेऊन आल्या. पाण्याचे पेले भरून त्यांनी दोघींपुढे ठेवले. विश्रांती झाल्यावर पुन्हा प्रवास सुरू झाला. डोली निघाल्यावर मीरेनं विचारलं,
चंदा, तू माझ्याबरोबर आलीस. गीताला ठाऊक आहे का? चंदा म्हणाली, तेच मला सांगून गेलेत. तुझं लग्न ठरतं आहे. मी त्यांना सांगितलं होतं. मला कदाचित तुझ्याबरोबर जावं लागेल असंही मी म्हणाले होते. पण आता बरेच दिवसात त्यांची नि माझी भेट झाली नाही. कुठं कामगिरीवर गेले आहेत बाई. मग त्यांना कसं कळेल? कळेल तर काय झालं? साधा तर्क आहे. मिरेचं सासर ते चंदाचं घर. मेडत्याला कळेलच की. मग येतील ते चितोडला. तुला बरी खात्री आहे. मी माझ्या कानाला किती म्हटलं, तू ऐनवेळी ये नि मला पळवून घेऊन जा. पण काही नाही. आला नाही, भेटला नाही, बोलला नाही. आपली बायको दुसऱ्याशी लग्न करते आहे हे पाहून त्याला राग कसा आला नाही म्हणते मी. चंदा हसली. जाऊ दे ग, नाही ना आला कान्हा. आता तू भोजराजाचीच झाली आहेस. त्यांचीच हो. आता कान्हा आला तर त्याला स्पष्ट सांग, मी भोजराजांची आहे. ईश्य काहीतरीच काय, मी कृष्णाची म्हणजे कृष्णाचीच राहणार. चंदा गंभीर झाली. अगं म्हणजे तू खरी कोणाची, भोजराजांची की कृष्णाची? एवढ्यात डोली चित्रूडच्या राजवाड्याशी आली. वाड्यावर नगारे चौघडे वाजू लागले. सुवासिनींनी दाराशी मिरेवरून काही ओवाळून टाकलं. तिच्या पायांवर दूध पाणी घातलं. तिची पंचारती केली. तिच्या मुखात पेढा दिला. मिरेनं सासरच्या उंबरठ्यावर पाऊल टाकलं. राजवाडाच तो भव्य होता. अनेक दालनं, अनेक मजले, भव्य महाल, तरीही गजबजलेला, त्यामुळं लहानच वाटणारा. नवी सुनबाई आली. काही कुळाचे उपचार झाले. जोडीनं कुलदेवतेचं पूजन, देवाला जाऊन येणं, ब्राह्मण भोजन, त्यांचे आशीर्वाद, घरातील वृद्ध स्त्री पुरुषांची पूजा, सन्मान इत्यादी कितीतरी विधी 2-4 दिवस होत राहिले. एके दिवशी सायंकाळी एक दासी चंदाजवळ आली आणि म्हणाली, तू राणीच्या माहेरची दासी ना? चंदानं मान हलवली. तेव्हा ती म्हणाली, चल माझ्याबरोबर, आज राणीचा महाल सजवायचा आहे. खुदकन हसून तिनं म्हटलं, आज राणीची सुहागरात. चंदाच्या मुखावर स्पष्ट रीतीनं काळजीची छाया पसरली. तेव्हा तिनं म्हटलं, तुला ग काळजी कशाला? राणीला रात्री झोप मिळणार नाही म्हणून की काय? ती मिश्किलपणा हसून म्हणाली. दोघीही मिरेच्या महालात आल्या. त्या दासीनं अदबीनं मुजरा केला. मिरेला म्हटलं, मी आपली दासी. आपल्या सेवेसाठी माझी नेमणूक झाली आहे. काही हवं नको ते मला सांगावं. मला आज्ञा करावी. तुझं नाव काय ग? काजल. काजल? चंदानं आश्चर्य व्यक्त केलं. का? माझ्याकडं पाहून लोकांचे डोळे निवतात ना, असं म्हणून सुरेख नाव ठेवलंय माझ्या आईवडिलांनी. आणि ती स्वतःच हसू लागली. नंतर तिनं राणीला म्हटलं, सरकार, पायाशी एक विनंती आहे. आपण इथं बसावं. नंतर खुदकन हसून तिनं म्हटलं, पलंग सजवायचा आहे ना? मीरा तिथून उठली. काजलनं तो शयनकक्ष सुरेख सजवला. पलंग सजला. फुलांच्या माळा सोडल्या. एका तिपाईवर चांदीच्या सुरईत आटीव केशरी दूध ठेवलं. विडे लावून ठेवले. खिडक्या दारांना सुंदर पडदे होतेच. कोपऱ्यात 2 ठिकाणी धूपदाण्या ठेवल्या. एका धूप नि दुसऱ्यात चंदनचुरा टाकला. त्यांचा धूर महालात दरवळून लागला. चंदाही तिला मदत करत होती. काजलनं चंदाला विचारलं, आणखी काही राहिलं का बाई? चंदानं हसतच विचारलं, तिलाच विचार. मीरा ते सारं पाहत होती शांतपणानं. काही राहिलं का? आणखी काही हवं का? मीरेनं मानेनच नकार दिला. तेव्हा काजल चंदाला म्हणाली, चला बाई, तुमचीही सोय लावते. ती जाता जाता म्हणाली, सरकार, युवराज इकडे यायला निघाले ना की मी येऊन वर्दी देईनच, म्हणजे आपण सजग व्हाल. युवराज? ते कशाला इकडे येतील? त्यांचं काही काम आहे का माझ्याकडं? मीरेनं निष्पापपणाने विचारलं. काजलला हसू फुटलं. तिला हसू आवरेना. क्षमा असावी सरकार. युवराज आपले पती आहेत ना, त्यांचं काय काम आहे ते मला काय ठाऊक. ते स्वतःच सांगणार आहेत. ईश्य, माझा पती कोणी युवराज आहे? असेल बाई. युवराज असेल नाही तर द्वारकाधीश असेल. मला तो माझा कान्हाच. पण तू काय म्हणालीस? तू येऊन वर्दी देशील? मला गंमतच वाटते तुझी. अगं, माझा नवरा हा इथंच तर आहे. मी म्हटलं, माझ्या नवऱ्यासाठी पलंग सजवते आहेस तर सजव. माझा कान्हा झोपेल पलंगावर. पण तू म्हणतेस कोणी युवराज माझे पती आहेत. कोण युवराज? त्यांचं माझ्याशी कधी लग्न झालं? अगं, त्यांचा विवाह झाला असेल दुसऱ्या कोणाशी, पण माझ्याशी नाही. मी तिथं नव्हतेच, मुळीच नव्हते. विचार या चंदाला. काजल या बोलण्यानं चक्रावलीच. तिला कळेना की राणी अशी काय बोलते आहे. चंदाही गोंधळून गेली. तिलाही काय बोलावं ते सुचेना. काजल चंदाला खुणीनंच विचारू लागली. तेव्हा मीराच म्हणाली, अगं चंदा, सांग ना त्यांना. युवराजांना
युवराजांचा आणि माझा विवाह झाला असं समजून का हे लोक मला इथं घेऊन आलेत? ईश्य, युवराजांना म्हणावं मी परकाया आहे, मी परकीय आहे. काजलनं चंदाला बाजूला नेलं आणि तिनं विचारलं, ह्यांचं कुणावर प्रेम होतं का? यांनी कुणाला मनानं वरलं होतं का? हे लग्न यांच्या मनाविरुद्ध झालं आहे का, की यांच्या मनावर परिणाम झाला आहे? चंदानं सांगितलं, काय सांगायचं, तुझी एकही शंका खरी नाही. पण ही अजून मनानं निरागस बालिका आहे. तिच्याजवळ एक कृष्णाची मूर्ती आहे. ती मूर्ती तिला खरी वाटते, जिवंत वाटते. त्या कृष्णाच्या मूर्तीला तिनं वरलं आहे. मला नाही खरं वाटत. आता लग्न म्हणजे काय हे न समजण्या इतक्या लहान का आहेत त्या? आता 13-14 वर्षांच्या तरी आहेतच की. मग बाई, मला वाटतं यांच्या डोक्यावर परिणाम तर झाला नसेल, नाहीतर या सुंदर राणीला कुठं भूतबाधा तरी. काही नाही ग, काही नाही. तू लगेच या गोष्टीची बभरा करू नकोस, नाहीतर साऱ्या वाड्यात एकच गोंधळ उडून जाईल. माझी मीरा लहान आहे ग. एखाद्याचं वय वाढतं पण मन लहानच राहतं. तसं झालं हिचं. फार साधी सरळ एवढीशी राहिली आहे ती. कृष्णावर तिचं भारी प्रेम आहे. मला रोज स्वप्न सांगते. तिला रोज स्वप्नात कृष्णच दिसतो. तिचं स्वप्न तिला कधीही खोटं वाटलं नाही. काजल थोडा वेळ चुप उभी राहिली. मग म्हणाली, माझी खात्री पटू दे, नाहीतर हिचे कन्हैयालाल कोणी दुसरेच असतील, नि तूही त्यांनाच सामील. मला छडा लावायलाच हवा. चल, असं म्हणून चंदा तिला मीरेकडं घेऊन आली. काजलनेच म्हटलं, राणी सरकार, मला तुमचे पतिराज पाहायचे आहेत. मीरा हसली. ये की इकडे बघ. असं म्हणून मीरेनं आपला कान्हा तिला दाखवला. तिनं अत्यंत हळुवारपणं त्याला घेतलं, पलंगाकडं नेलं, तिथल्या उशीला टेकून ठेवला. नंतर म्हणलं, काजल, कसा आहे माझा पती? सुंदर आहे ना? अगं काय सांगू काजल, माझा काना भारी गोड हसतो. त्याचे डोळे इतके सुंदर की पाहतच राहावेत. त्याचे ते केस बघ कसे भुरभुर उडतात. डोक्यावर मोरपिसांचा मुकुट आहे ना. अगं काजल, त्याचे पायसुद्धा इतके बाई सुरेख आहेत की मी वेड्यासारखी त्या पायांकडेच पाहत बसते. एकदा त्या नाजूक पायांना काटा मोडला होता बाई. तुला आवडले का माझे पतिदेव? येत जा हं. अगं माझा काना भारी मनमोकळा आहे. तुझ्याशी पण बोलेल, खेळेल. काजल उठली. उठता उठता म्हणाली, सरकार, आपले यजमान इतके सुंदर आहेत की असे पती त्रिभुवनात कुणाला मिळाले नसतील. आपल्या भाग्याचा मला हेवा वाटतो. मीरेनं मान खाली घातली. ईश्य. काजल बाहेर पडली. चंदा तिच्या मागोमाग निघाली. जाता जाता काजल तिला म्हणाली, मला युवराजांची काळजी वाटते. त्यांना इकडं आणलं तरी पंचायत, नाही आणलं तरी पंचायत. रात्र बलीच उलटली. त्यावेळी तरुण भोजराज शयनकक्षेकडे निघाले. 20-21चे वय, मुखावर स्मितहास्य, तलवारीसारख्या सुरेख मिशा, लांब गालापर्यंत आलेले कल्ले, कपाळावर केशरी ठिळा, केस मागे वळलेले मानेपर्यंत रुळणारे, साधासाच वेश, पांढरा शुभ्र झब्बा नि चुडीदार चुस्त पायजमा, झब्ब्यावर एक रुंद वेलबुट्ट्याचा कंबरपट्टा, त्यात म्यान केलेली तलवार, कपड्यावर सुगंधी तेलांचा शिडकावा केलेला, पायात चढाव, असे भोजराज राजवाड्याच्या एका मजल्याच्या पायऱ्या दमदार पावलं टाकीत चढू लागले. राजवाड्यात काही सशस्त्र पहारे चालू होते. एरवी शुकशुकाट झाला होता. भोजराजा जिना चढून वर आले. तिथंच कोपऱ्याच्या आडोशाला काजल उभी होती. भोजराज वर येताच तिनं मुजरा केला. कोण? कोण? काजल? जी. राणी सरकार अजून जागे आहेत की काय? तुझ्याशी गप्पा मारीत होत्या. छान. एवढ्यात गट्टी जमली काय? जी सरकार. भोजराज थांबले नाहीत. त्यांनी तसंच पुढं पाऊल टाकलं. सरकार. भोजराजांनी वळून पाहिलं. किंचित हसून म्हटलं, जा जा, जाऊन झोप. सरकार, पायांची विनंती, थोडं थांबावं. भोजराजांचं कुतूहल जागं झालं. पण ते केवळ थबकले, बोलले नाहीत. सरकार, राणी सरकार जाग्या आहेत, पण त्या एकट्या नाहीत. म्हणजे? भोजराजांचा स्वर किंचित कठोर झाला. सरकार, जरा शांतपणानं ऐकावं. ही वेळ चिडण्या संतापण्याची नाही. वाड्याला जाग येता कामा नये. सवाल आपल्या इज्जतीचा आहे. काजल, काय म्हणायचं आहे तुला? सरकार, कसूर माफ करा, पण माझं काम मला प्रामाणिकपणानं करायला हवं ना. मी सांगते ही गोष्ट या कानाची त्या कानाला समजता कामा नये. केवळ तुमच्या माझ्यातच राहावी. बोल बोल, चटकन बोल. सरकार, राणी सरकार एकट्या नाहीत. त्यांच्याबरोबर त्यांचा पती आहे.
हे ऐकताच भोजराज संतापला. काय सांगतेस काजल? कोण आहे तो नमखराम? असं म्हणून भोजराजानं तलवार उपसली. ते पुढं निघाले. रप रप पावलं पडू लागली. सरकार, सरकार, गैरसमज होतो आहे आपला. राणी सरकारांचा पती कोणी माणूस नाही. कुणाला मारणार आपण? ती खुदखुदू हसत म्हणाली, तिचा पती आहे भावला, लाकडी भावला, कृष्णाची मूर्ती. भोजराजानं कपाळावर हात मारून घेतला. हा, अगं काजल, ही काय थट्टा करण्याची वेळ? ते किंचित हसले आणि पुढं निघाले. सरकार, थोडं थांबावं, असं म्हणत काजल पुढं निघाली. तिनं अक्षरशः पायांवर डोकं टेकवलं आणि म्हटलं, सरकार, राणी सरकारांबद्दल मला थोडं बोलायचं आहे. आपण माफी कराल ना? मला माझं कर्तव्य करायला हवं. मला अभय द्यावं. पुन्हा भोजराज थांबले. काजल, काय सांगायचे ते चटकन सांग, कोड्यात बोलू नकोस. ऐकावं सरकार, आपली राणी सुंदर आहे, निष्पाप आहे, गंगाजळासारखी मधुर आहे. त्यांना आपल्या राणीपदाचा अहंकार नाही. अतिशय साध्या सरळ आहेत त्या. पण सरकार, अजून त्यांचं बालपण एकतर उलटलं नसावं किंवा किंचित थांबून तिनं म्हटलं, किंवा त्यांना समजच कमी असावी. मला म्हणायचं आहे, असं म्हणून काजलने आपलं एक बोट स्वतःच्या कपाळाच्या बाजूवर 2-3दा आपटलं. म्हणजे ती वेडी? नाही नाही, तसं आजच एकदम सांगता येत नाही. ती बालिका वधू आहे. लग्न झालं तरी त्यांचं वय अजून भावला भावलीतच रमतं आहे. त्यांनी एक कृष्णाची मूर्ती आणली आहे आणि तुमची शपथ घेऊन सांगते, त्यांनी मला त्यांच्या या पतीची ओळख करून दिली. त्यांची दासी चंदा म्हणत होती. ती म्हणत होती की राणींना स्वप्न खरी वाटतात. त्यांचं त्या भावल्याशी स्वप्नात लग्न झालं म्हणून त्या आपला पती कान्हा आहे असं समजतात. असंच सर्वांना सांगतात. सरकार, माझं सांगणं संपलं. आता आपण स्वतः काय करायचं ते पाहावं. शांतपणे निर्णय घ्यावा. हा साऱ्या राजकुळाचा प्रश्न आहे. मला वाटतं थोडं सहन करावं, सबुरीनं घ्यावं. हळूहळू त्या मोठ्या होतील, त्यांना कळू लागेल. किंचित थांबून नी ओढणीचा शेव हातात दाबून तिनं मान खाली घालून म्हटलं, आपण पती आहात. आपण कशासाठी या महालात आला आहात हेही त्यांना आज कळणार नाही. त्या काय आपल्याला उपहार देणार? इतकं बोलून काजल खुदुखुदू हसू लागली. ती खाली मान घालून जिन्यावरून भरभर उतरून गेली. भोजराज थोडा वेळ तिथल्या तिथं स्तब्ध उभे राहिले. धन्यवाद.